नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. तर मनीषा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर सर्वांच्याच घरी वाळवणी सामान आता उन्हाळा असल्यामुळे चालू आहे. तर इथे बघा, आता उन्हाळ्यामध्येच हे जे काही वाळवणी सामान आहे ते बनवलं जातं, म्हणजे वर्ष 2 वर्ष टिकतं. तर इथे बघा, बटाट्याचे वेफर्स बनवायला घेतलेले आहेत. तर हे बटाटे जे काही आहेत ते 100 रुपयाला 5 किलो असे भेटलेले आहेत. तर इथे सर्वात अगोदर बटाट्याचे संपूर्ण साल काढून घेतले. त्यानंतर इथे बटाटे आम्ही खिसायला घेतले. पांढरे शुभ्र असे बटाट्याचे वेफर्स तुम्ही बनवू शकता घरातल्या घरामध्ये. तर खूप सोपी ट्रिक आहे, तर मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात अगोदर संपूर्ण बटाट्याची जी काही वरची सालं होती ती काढून घेतली. नंतर आम्ही इथे वेफर्स करायला घेतले. खूप सारं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये बघा, संपूर्ण बटाटे जे आहेत ते भिजले पाहिजे. म्हणजे जर पाणी कमी पडलं तर बटाटे तुमचे लालसर पडतात. त्यामुळे ना खूप साऱ्या पाण्यामध्ये तुम्हाला बटाटे जे काय आहे ते ठेवायचे आहे. त्यानंतर इथे वेफर्स करायला घेतलेले आहेत. तर वेफर्स करताना तुम्ही बघू शकता, खूप साऱ्या पाण्यामध्ये इथे जे काही वेफर्स किसलेले आहेत ते ठेवून घेतलेले आहेत. म्हणजे तुमचे बटाटे जे काही आहेत ते वर असले तर लाल पडतात. त्यामुळे बघा, आपल्याला पाण्यामध्येच बटाट्याचे वेफर्स ठेवायचे आहेत. खूप सारे जण बघा, बटाट्याचे हे जे काही चिप्स आहेत ते संध्याकाळीच करायला घेतात. खरं तर मी तुम्हाला सांगते, संध्याकाळी करायला घेतलेलं खूप छान आहे. पण इथे बघा, वेळ नव्हता, त्यामुळे आम्ही सकाळीच करत होतो. तर तुम्ही देखील संध्याकाळी करू शकता. म्हणजे जास्तीत जास्त वेळ तुमचे बटाटे जे काही आहे ते पाण्यामध्ये असायला पाहिजे. त्यावेळेस तुमचे बटाटे पांढरे शुभ्र असे होतात. तर इथे बघा, पाण्यामध्ये थोडासा इथे तुरटीचा तुकडा टाकलेला आहे. तुरटीचा तुकडा टाकल्याने जे काही आपले जे काही बटाट्याचे हे चिप्स आहेत ते काळे पडणार नाहीत आणि लाल पडणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला इथे तुरटीचा वापर करायचा आहे. रात्रभर पाण्यात ठेवल्यामुळे जे काही स्टार्च आहे तो निघून जातो आणि तुमचे बटाट्याचे वेफर्स पांढरे शुभ्र होतात. तर आता इथे बघू शकता, जे काही बटाट्याचे चिप्स आहेत ते 2 ते 3 पाण्यामध्ये इथे स्वच्छ धुवून काढलेलं आहे. तर त्यानंतर बघा, इथे आता गरम पाणी इथे करायला ठेवलेलं आहे. तर आपल्याला बघा, जास्त असे बटाट्याचे चिप्स शिजवायचे नाही आहेत. म्हणजे आपल्याला फक्त एक 40% आपल्याला बटाट्याचे चिप्स इथे शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे गरम पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर आता हे इथे मी 2 बॅचेस इथे काढून घेणार आहे चिप्सचे. तर खूप मोठं आपल्याला भांडं वापरायचं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे आपले बटाट्याचे चिप्स शिजायला हवेत. तर इथे बघू शकता, इथे 2 बॅचेस मी करून घेणार आहे. तर इथे चवीपुरतं मीठ टाकून इथे आपल्याला फक्त 40% आपल्याला हे बटाट्याचे चिप्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर असे जर तुम्ही बटाट्याचे चिप्स बनवले ना, तर वर्ष 2 वर्ष तुम्हाला काहीच टेन्शन नसतं. चांगल्या प्रकारे तुम्ही वाळवणी सामान बनवू शकता. तर इथे बघू शकता, आता एक बॅच जी आहे ती चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेली आहे. जास्त देखील आपल्याला बटाट्याचे चिप्स शिजवायचे नाही आहेत. तर इथे बघू शकता, आता मी काढलेलं आहे. तर आता दुसरी बॅच मी टाकून घेणार आहे गरम पाण्यामध्ये. चवीपुरतं मीठ देखील बघणं खूप गरजेचं आहे. तर आता इथे बघू शकता तुम्ही, दुसरी बॅच देखील करायला घेतलेली आहे. तर हे जे काही वाळवणीचं सामान आहे ते आपल्याला पावसाळ्यामध्ये वगैरे बनवता येत नाही. जास्तीत जास्त उन्हाचा जेवढा कडाका असतो तितके आपले जे काही वाळवणी सामान आहे ते वर्ष 2 वर्ष टिकतं. तर आता टेरेसवर आलेलो आहोत. तर संपूर्ण जे काही बटाट्याचे चिप्स बनवलेले आहेत ते घेऊन आलो. इथे स्वच्छ असा कपडा हातरून ना, तर हे जे काही बटाट्याचे चिप्स बनवलेले आहेत ते वाळवत घातले. आता बघा, सकाळचे तुम्ही बघू शकता 10 वाजलेले आहेत. तर संध्याकाळी येऊन 4 वाजता हे वेफर्स आम्ही काढणार आहोत. तर चांगल्या प्रकारे कडकडीत असं ऊन दिलं ना, तर छान आपलं वाळवणी जे काही सामान आहे ते टिकतं. आता सध्या तर आम्ही फक्त 5 किलोचे बटाटा चिप्स बनवलेले आहोत. तर अजून 5 किलोचे बटाटे चिप्स बनवायचे आहेत. तर 1-2 दिवसांनी ते देखील 5 किलोचे बटाटा चिप्स आम्ही बनवून घेणार आहोत. तर एकदाच बनवलं ना खूप वेळ जाईल, त्यामुळे ना फक्त 5 किलोचे बनवलेले आहेत. तर आता संपूर्ण जे काही आहे ते चांगल्या प्रकारे इथे बटाटा चिप्स आहेत ते वाळवून घेतलेले आहेत. तर आता संध्याकाळची वेळ होईल, त्यामुळे ना इथे चांगल्या प्रकारे संपूर्ण बटाटा चिप्स आहेत ते झाकून आम्ही जाणार आहोत. तर आता चला तुम्हाला दाखवते, बटाटा चिप्स इथे वाळलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, छान असे कडकडीत बटाटा चिप्स वाळून तयार आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही देखील चांगल्या प्रकारे पांढरे शुभ्र बटाटा चिप्स बनवू शकता आणि वर्ष 2 वर्ष चांगल्या प्रकारे राहू शकतं.